नमस्कार. खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत. खानापूर तालुक्यातील जांभोटी येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाची निवडणूक नुकताच पार पडली. सदर निवडणूक चुरशीची झाली आणि या निवडणुकीमध्ये परस्पर दोन मातब्बर नेत्यांनी एकमेकाविरुद्ध शड्डू ठोकले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या वतीने एक पॅनल तर विद्यमान अध्यक्षा सौ धनश्री करणसिंह सरदेसाई यांच्या वतीने एक पॅनल अशा पद्धतीने थेट लढत या निवडणुकीमध्ये झाली होती. निवडणूक रंगतदार झाली, पळवापळवीची धोरणं झाली. यामध्ये विशेष करून बिनकर्जदार गटातून विद्यमान अध्यक्षा धनश्री करणसिंह सरदेसाई या निवडणुकीला उभ्या होत्या. मात्र मोजक्याच असलेल्या या मतदारसंख्येमध्ये पळवापळवीची धोरणं झाली आणि यामध्ये धनश्री करणसिंह सरदेसाई यांचा पराभव झाला. एकंदरीत या पराभवाची कारणमीमांसा काय, हा पराभव कसा झाला आणि हा पराभव करण्यासाठी विरोधकांनी कशा पद्धतीने जाळं रचलं आणि या संस्थेच्या कारभारात विद्यमान व्यवस्थापकांनी कशा पद्धतीचा गैरव्यवहार गोंधळ केला आणि नको त्या लोकांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करून कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये त्यांनी एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात आज त्यांनी खानापूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपले विचार मांडले. आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहूयात त्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. मी धनश्री करणसिंह सरदेसाई जांभोटीकर. गेली 17 वर्ष खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते. तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि नेहमी तुमच्यासोबतही असते. गेल्या ह्या महिन्यात 22 मार्च रोजी जांभोटी कृषी पत्ती सोसायटीचं इलेक्शन झालं. मी गेली 15 वर्ष जांभोटी कृषी पत्ती सोसायटीमध्ये कार्यरत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. त्यातील 7.5 वर्ष मी तिथं चेअरमन होते. 7.5 वर्ष मी फक्त संचालक होते, अधिकारावर नव्हते. माझ्या अपोजिशनचे लोक अधिकारावर होते. तर 22 तारखेला जे काही इलेक्शन झालं त्या संदर्भात सर्व माहिती द्यावी ह्या उद्देशापोटी मी आज सर्वांना आपल्याला इथं आज एकत्र बोलवलेलं आहे. 2 पॅनल होती. एक पॅनल माझं स्वतःचं होतं, शेतकरी प्रगतशील शेतकरी पॅनल म्हणून मी एक पॅनल केलेलं होतं, विकास पॅनल म्हणून. तर त्याच्याकडून 12 उमेदवार आम्ही उभा केलेले होते. त्यातले 5 उमेदवार निवडून आले आणि एक जी बिनकर्जदार सीट होती ती माझी स्वतःची होती. ती सीटमध्ये 50% वोटिंग झालं, म्हणजे 59 वोटिंग झालं आणि शेवटी चिठ्ठी उडवावी लागली. चिठ्ठी उडवल्यानंतर अपोजिशनला ती चिठ्ठी गेली. पण त्याच्यानंतर 1-2 दिवस आम्ही चांगला अगदी सखोल अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याच्यामध्ये सगळा गोंधळ झालेला आहे. इलेक्शनची सुरुवातच गोंधळानं झालेली आहे. म्हणजे इलेक्शनची ज्या वेळेला पहिला एक वोटर लिस्ट लागते, त्या वोटर लिस्टमध्ये जर काय शंका असतील तर त्या सगळ्या, म्हणजे कुणाचं शेअर्स कमी असेल, कुणाचं कर्ज भरायचं असेल, ते वोटर लिस्ट लागलेली असते. तर ती वोटर लिस्ट नंतर फायनल वोटर लिस्ट एक लागते. तर पहिला जी वोटर लिस्ट लागलेली होती त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की पर्पजली, उद्देशपूर्वक, ठीक आहे, तर त्या जी वोटर लिस्ट पहिला लावलेली असते त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की पर्पजली, म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक इलेक्शन जिंकायचं म्हणून कर्जदारमध्ये 60 वोट आणि बिनकर्जदारमध्ये 54 वोट, म्हणजे 54 आणि 60 असे वोट वाढवले गेलेले होते. तर ते लक्षात आल्यानंतर मी तिथं चेअरमन असताना पण मला अंधारात ठेवून गेले 6-7 महिने काम चाललेलं होतं. ते मी माझ्या लक्षात येत होतं की इथं अशा पद्धतीनं काम चाललंय. आमचे दोन्ही स्टाफ पूर्णपणे माझ्या अपोजिशनचं जे पॅनल होतं त्यांना सामील झाल्यामुळं मला कुठलीही गोष्ट ते दाखवत नव्हते. मी वरचेवर विचारलं तरी लॉकरमध्ये आहे, खानापूरला दिलेलं आहे, बेळगावला सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत म्हणून मला टाळलं जात होतं. पण ते टाळताना सुद्धा कोणताही क्लेश किंवा कोणताही संशय न निर्माण करता अगदी व्यवस्थितपणे मला उत्तर दिलं जायचं की हा परवा येते असं म्हणून ते टाळलं गेलं. आणि ज्या वेळेला वोटर लिस्ट बाहेर पडली त्यावेळेला लक्षात आलं की अशा पद्धतीनं वोटिंग वाढवलेलं आहे. पण ते कायदेशीर नसणार ह्याची माझी पूर्ण खात्री होती, कारण 60 लोकांना ज्या वेळेला कर्ज दिलं जातं त्यावेळेला चेअरमन म्हणून मी तिथं सही केल्याशिवाय कर्जदाराला कर्ज वाटलं जाऊ शकत नाही. तर मी लगेच त्याची इन्क्वायरी घातली. इन्क्वायरी घातल्यानंतर 4च दिवसात आरओ जे काही रिटर्निंग ऑफिसर होते, निवडणूक अधिकारी, त्यांनी आले. 4.5 तास पूर्ण डॉक्युमेंट्सची इन्क्वायरी केल्यानंतर लक्षात आलं की पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं 60 लोकांना कर्ज दिलेलं आहे, जिथं चेअरमनची सही नाही, जिथं त्या शेअर पाहिजे म्हणून तिचा अर्ज नाही,
किंवा मला कर्ज पाहिजे म्हणून त्याचा अर्ज नाही किंवा कर्ज मंजुरीचा ठराव नाही, ठरावावर सगळं सहकार क्षेत्रातलं काम चाललं जातं. 60 लोकांना हजार रुपये कर्ज फक्त मतदार वाढवण्यासाठी केलेलं होतं. तर त्यांनी ते वोटिंग सर्व कॅन्सल केलं आणि माझ्याकडे रिटर्निंग ऑफिसरचा हे आहे, आपण बघू शकता की त्यांनी कायदेशीररित्या हे सर्व चेक केलं आणि चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हे चुकीच्या पद्धतीने केलेले आहे, कुठलेही डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहेत, ते वोटिंग कॅन्सल केलं. तशाच पद्धतीनं बिन कर्जदारमध्ये मी स्वतः कॅन्डिडेट असल्यामुळं 54 जे वोटर वाढवलेले होते किंवा शेअर होल्डर वाढवलेले होते त्यांनाही आमचा 1000 रुपयाचा शेअर्स असताना 50 रुपये असा शेअर्स दाखवला आणि त्यांचंही मतदान वाढवण्याच्या दृष्टीनं तेही त्यांनी कॅन्सल केलं. त्याचा रिपोर्ट मी तुमच्याकडे दिलेला आहे. हे मी का करत आहे की संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये 56 ज्या कृषीपती सोसायटी आहेत, प्रत्येक कृषीपती सोसायटीमध्ये जिथं जिथं अशा पद्धतीनं काम होतं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मानेवर पाय देऊन हे काम केलं जात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्याचं काहीही यांना सांगितलं जात नाही. हे कशा पद्धतीनं तिथं सत्ता घेतली जाते, सत्ता घेतल्यानंतर तिथं लोकांचं कामही होत नाहीये. त्याच्यानंतर इलेक्शन झालं, 22 तारखेला इलेक्शन झाल्यानंतर 23 आणि 24 तारखेला असं लक्षात आलं की मयत लोकांचं वोट घातलं. मयत कारण फक्त 56 झालेलं आहे वोटिंग, एका मतानं रिझल्ट बदलतो. ज्यानं मयत लोकांचं वोट टाकलंय तोही आम्हाला माहित आहे, ज्याच्या नावावर टाकलं तोही आम्हाला माहित आहे. तो समोर येऊन त्यानं कबूल केला की माझं मत कर्जदारमध्ये असताना मला जबरदस्ती तू बिन कर्जदारमध्ये टाकायला सांगितलं वोट आणि मला 1 नंबर म्हणजे माझ्या अपोजिशनला ज्याचं हे होतं शिक्का होता ते 1 नंबरला टाका म्हणून मला जबरदस्ती केली गेली आणि मी 1 नंबरला वोट टाकलो म्हणून त्यानं कबूल पण केला. मग त्याची आता पूर्णपणे कोर्टमध्ये या DR समोर आम्ही कोर्टमध्ये त्याची वकिला थ्रू इन्क्वायरी घातलेली आहे किंवा केस फाईल केलेली आहे. त्या केसचा निकाल काय होतो आम्हाला माहित नाही आहे. मी ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचं तात्पर्य हे गेल्या 5 वर्षात जांभोटी कृषीपतींमधला जो काय पतपुरवठा आहे तो 6 कोटी 14 लाख झालेला आहे. म्हणजे जो 5 वर्षापूर्वी 2 कोटीवर राहिलेला होता तो 2 कोटीचा डायरेक्ट आम्ही 6 कोटी 14 लाख रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांचं 650 शेअर होल्डर होते ते आता 1400 शेअर होल्डर केलेले आहेत. म्हणजे तिथं लोक एवढे वाढवलेले आहेत. जे लोक राजकारण करतात ते लोक शेअर वाढवत नाहीत किंवा शेतकऱ्यांना तिथं यायला देत नाहीत, फक्त राजकारणापुरतं तेवढेच मर्यादित लोक ठेवतात. तर त्याचा कसलाही विचार न करता आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तिथं सामावून घेतलं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पूर्ण तत्ती साहेब चेअरमन असताना तिथंपर्यंत जाऊन त्यांच्याबरोबर बसून सर आमच्या शेतकऱ्यांना का कर्ज पुरवठा जास्त होत नाही, अतनी किंवा चिकोडी भागामधल्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज पुरवठा होतो. आता मर्यादा 5 लाखापर्यंत केलेली आहे. तो पूर्ण कर्ज पुरवठा होतो आणि आमच्या शेतकऱ्यांना 5,000 10,000 का दिले जातात. आमच्याही शेतकऱ्यांना पतपुरवठा झाला पाहिजे म्हणून आम्ही 6 कोटी 14 लाख रुपये 5 वर्षामध्ये काम करून पतपुरवठा केलेला आहे. शेतकरी खुश आहेत सगळे. त्याच्याबरोबरच आम्ही 5 ट्रॅक्टर दिले. तुम्ही कुठल्याही खानापूर तालुक्याच्या सोसायट्यांच्या मधून चौकशी करा, 5 वर्षात 5 ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दिलेले आहेत काय. तर आम्ही 5 ट्रॅक्टर दिले, पॉवर टेलर दिले, जे काय घरांच्यासाठी लोन दिलं, जी मुलं बाहेर शिक्षणासाठी जात आहेत त्यांच्यासाठी लोन दिलं, कुणाचाही घरगुती प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी लोन दिलं. अतिशय चांगला व्यवहार चाललेला आहे तिथं. पण माझं जे काय सीट होती ती बिन कर्जदार मध्ये होती, कर्जदार मध्ये नव्हती. आम्ही कर्जदारांच्यासाठी काम केलं, बिन कर्जदारसाठी मी तिथं इलेक्शन, कारण मी गेल्या 15 वर्षात तिथं स्वतः कर्ज घेतलेलं नाहीये, त्यामुळे मी आजही बिन कर्जदार मध्ये आहे. जे काही इलेक्शन व्हायचं ते समोरासमोर व्हायला पाहिजे, लढाई समोरासमोर व्हायला पाहिजे. ही जे काही इलेक्शन झालंय किंवा लढाई झाली ही ज्या पद्धतीनं झाली ही अगदी त्याची लज्जास्पद म्हणायला काहीच हरकत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना रात्री 2-3 वाजता उचलायचं, त्यांना जबरदस्ती 84च्या मंदिरमध्ये न्यायचं, त्यांना शपथ घालायची. आमची खानापूर तालुक्यातली सर्व धार्मिक लोक आहेत, देवकुळे लोक आहेत, त्यांना शपथ घालायची जबरदस्तीनं. आमची लोक तर गाडीतून उड्या टाकून पळून आलेली लोक आहेत. आमचा कार्यकर्ता नामदेव हंगीरगेकर किंवा आमचा मुतकेर शिवाजी मुतकेर, अशोक मुतकेकर, ही लोक पहाटे 4 वाजता गाडीतून उड्या टाकून पळत आलेले आहेत. त्यांना तिथं शपथ घेतल्याशिवाय हे केल्याशिवाय पाठवलं नाही. ह्या पद्धतीचं राजकारण करून संपूर्ण खानापूर तालुक्यातलं सहकार क्षेत्राचं राजकारण बरबटीत केलेलं आहे. हे होऊ नये
हे मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.